आजचा खास मेनू खास यांच्यासाठी. ताटामध्ये तर एवढंच दिसतंय, पण अजून काय काय आहे मेनूमध्ये चला सांगते. नमस्कार मंडळी, कसे आहात? पालक वेगवेगळ्या प्रकारे खाऊन कंटाळला असेल तर आज मी दाखवणार आहे पालक वडी. त्यासाठी हिरवागार असा पालक स्वच्छ धुवून त्यात जिरं, तीळ, थोडा ओवा, धने, 1 इंच आलं, लसूण पाकळ्या 4-5, मिरच्या तिखट हव्या असतील तेवढ्या सगळं छान वाटून घ्यायचं. वाटलेलं मिश्रण बाउलमध्ये काढलंय. त्यात मावेल एवढं बेसन आणि ओवा चोळून टाकलाय. चवीनुसार मीठ, हिंग आणि तांदूळ पीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं. हळद पण टाकायची. हे एवढं सगळं टाकून छान वळकुटी बनवून घ्यायची आहे. बापरे! केवढं बोलली, दमली मी. इडली कढई घेतली, त्याला तेल लावून ग्रीस केलं. त्यात ह्या वळकुट्या स्टीम करून घ्यायच्यात 20 मिनिटापर्यंत. कलर मस्तच दिसत होता वळकुट्यांचा. आता गाजर, शिमला मिरची, कांदा पात आणि फरशी घेतली आहे. मी बनवते सोप्या पद्धतीने चायनीज डिश फ्राय राईस. त्यासाठी सर्व भाज्या कापून घेतल्या चॉपिंग बोर्डवरती. चॉपिंग खूप इझी आणि मेस फ्री झाली आहे या चॉपिंग बोर्डमुळे. चला बेसिक तयारी तर झाली, आता कृती सुरू. इथे बासमती राईस अख्खा घेतलाय, साधारण 2 वाटी. टोपात पाणी घेतलंय भरपूर. त्यात थोडं मीठ टाकलं आणि त्यात हे तांदूळ टाकलेत. आपल्याला बाहेरच्या फ्राईड राईस सारखा कच्चं नाही ठेवायचं काहीच. राईस आपण 80-90% कुक करून घेऊया. तोवर इथे पालकवडी स्टीम झाल्यात. या नुसत्या अशा पण छान लागत होत्या. राईसला उकळी आली आणि नंतर स्ट्रेनरमध्ये राईस टाकायचा, निथळत ठेवायचा. एक्स्ट्रा पाणी निघून फडफडीत भात होईल. थोडं थंड पाणी पण टाकायचं ही प्रोसेस बंद होण्यासाठी. आता कढईमध्ये तेल घेतलंय. तेलामध्ये आलं लसणाचे बारीक तुकडे आणि भाज्या कापलेल्या टाकायच्या. हाय फ्लेमवरती सॉटे करून घ्यायच्या. त्यात चवीनुसार मीठ घातलं. मीठ भातात पण आहे त्यानुसारच घाला. आणि 2-1 मिनिटं झाकण ठेवलं. कच्चं नको होतं मला काहीच म्हणून. झाकण काढलं. त्यात सगळे सॉसेस आणि चटणी घालणार आहोत. रेड चिली सॉस, शेजवान चटणी, ग्रीन चिली सॉस, सोया सॉसेस सगळं घालून मस्त मिक्स करून घेतलं. यामध्ये राईस घालायचा आहे आणि अलगद मिक्स करून घ्यायचा आहे, तुटायला नको राईस म्हणून. वरून मस्त अशी कांदा पात गार्निशिंगसाठी टाकली. थोडीशी कोथिंबीर पण टाकली. नंतर परत 2 मिनिटासाठी लो फ्लेम करून झाकण ठेवलंय. झाला आपला फ्राईड राईस रेडी. एकदम लाजवाब झालाय. पालक वडी कट करून शॅलो फ्राय केल्या. सिद्धू इथे वाट बघते जेवण कधी होणार याची. वडी डीप फ्राय पण करू शकता किंवा अशा पण खाऊ शकता. पिवळ्या बटाट्याची भाजी पण बनवते. सिंपल वेने केलेली मला खूप आवडते. त्यासाठी हे साहित्य घेतलंय. वड्या काढून घेतल्यात आणि त्याच पॅनमध्ये बटाटा भाजी पण करून घेतली. अशीच आवडते मला. तांदूळ पीठ, मीठ आणि थोडं दही, पाणी टाकून मिक्स करून घेतलंय. घावणे करते. ते पण त्याच पॅनमध्ये. पॅन एक, काम अनेक. फायनली सगळं झालं बनवून. घावणे, पालक वड्या, पिवळा बटाटा भाजी, फ्राईड राईस हा मेनू होता आजचा. आणि नैवेद्याचं ताट वाढलंय. मस्त दिसतंय ना सगळेच आयटम्स. त्यांना म्हटलं तुम्ही टेस्ट करून बघा आधी फ्राईड राईस. मला मास्टर शेफ मध्ये असल्यासारखं झालं. माझ्यासाठी कोणत्याही अवॉर्डपेक्षा मोठी यांची प्रतिक्रिया आणि ती मला मिळाली. चला आजचा मिनी व्लॉग इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट